युनिटी मॉलाचे कन्स्ट्रक्शन लायसन्स नॉर्थ गोवा प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्टान रद्द केला। सुनावणी जाल्या उपरांत बीडीओ आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत हांची कन्स्ट्रक्शन लायसन्स जारी करपाची ऑर्डर तशेंच चिमला पंचायतीच्या सेक्रेटरीन जारी केल्ले कन्स्ट्रक्शन लायसन्स कोर्टान रद्द करून सेट असाइड केला। या निर्णयाक लागून चिमला वाठारांतल्या लोकांनी खोस उक्तायली। त्याच प्रमाण या मुद्द्याचेर भासाभास करपाक लागून मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि चिमलाच्या लोकांक युनिटी मॉलाच्या विशया संदर्भात आपल्याक मेळचे म्हणून सांगिल्ले। त्याच प्रमाण लोकांनी तांची भेट घेतली। पळोवया पुराय बातमी। आज सीएमाक मेळ्ळे आणि त्याच बरोबर आज आमचे डिस्ट्रिक्ट कोर्टान प्रिन्सिपल हे जे आसले डिस्ट्रिक्ट कोर्ट आसा थंयसर हेचे आमचे जी इंटरीम जी आमची आशिल्ली ऑर्डर जी आशिल्ली कळ्ळें न्ही ताचेर डिसिजन जावपाचें आसलें तेंय जालें। आतां सुरवातीक जे हांगासरलें जें डिसिजन जालां कोर्टाचें तें तुमकां कन्वे करता की तुमकां खबर आसतलें की बीडीओन आणि डायरेक्टर ऑफ पंचायत हांच्यांनी दोगांनी मेळून म्हणजे तेजी आमच्या हेणी जी 24 वरां भितर रातची 7:20 जी ऑर्डर पास केल्ली बीडीओन की पंचायतीक डायरेक्ट केल्ले की तुम्ही जीडीडीसीक 24 वरां भितर ते लायसन दिवचे म्हणून कन्स्ट्रक्शन। आणि त्यानंतर हांव अपिलान गेलो आमच्या गांवच्या वतीन चेअरमॅन म्हणून वेटलँडाचो आणि बायोडायवर्सिटीचो। तेन्ना जालें अशें की आमकां स्टे ग्रांट केली। स्टे ग्रांट केल्या उपरांत 6 तारखेर 6 ती 17 तारीख पर्यंत ही आशिल्ली फुडली डेट आशिल्ली। सो स्टे ग्रांट करून जवळ 21 तारखेर हेंच्यांनी परतून म्हणजे कितें केलें सांगता ऑर्डर आसतना कंटेम केलो कोणी जीटीडीसीन काम सुरू दवरलें। तर आयज अशें जालां की बीडीओची आणि डीओपीची ह्यो दोनूय ज्यो तेंचे ज्यो ऑर्डरी जे आसा त्यो भायर मारले आणि त्याच बरोबर जे कन्स्ट्रक्शन लायसन आसा तें सेट असाइड केले। म्हणजे कितें जालें आतां तें कसल्याच तरेचें आमकां बंधन ना। ही एक गोष्ट जाली। आतां दुसरी जी गोष्ट आसा तुमच्या माननीय आमचे सीएम जे आसा तेंच्यांनी हावजान एक हें केल्लें एश्युरन्स दिल्लें ऑपोजिशनाक की जे आतां आमी आंदोलन करता चिमलचे आमचे तोयार लेक वाचोवपा खातीर तेंचे कडेन आमी उलयतले म्हणून डायलॉग करतले म्हणून। त्या बरोबर तेंची आमकां जेन्ना मेसेज मेळ्ळी त्या बरोबर आतां आमचें डिस्कशन चालू आसलें। ह्या डिस्कशनाचो इतकोच हें आसा रिजल्ट असो आसा आमी जे डिस्कशन केलें त्या डिस्कशनान आमी तांकां सरळ सांगलां तें अशें की युनिटी मॉल आणि त्याच बरोबर प्रशासन स्तंभ ही दोनूय आसा ती स्क्रॅप जावपाक जाय। ते म्हणटा कितें आमी बोलणी करुया उलोवया आनी वीथ डायलॉग आमी सोल्युशन काडुया तेतूनच्यान म्हणजे आमचो तांकां हें आशिल्लो रिक्वेस्ट आसा असो। बाकी अशें खूब कडेन हें आसा प्रोजेक्ट येता जेन्ना तुमचेर प्रेशर येता तेन्ना तुमी ते कितें करता स्टक डावन करता तसोय फक्त हांगासर हें उलयलो हांव बाबा आमचो एडवोकेट न्ही आमचो पर्यटन मंत्री जो आसा रोहन खंवटो वो परतून आपले जे प्रोजेक्ट जे आसा अशे गव्हर्मेंटाचे ते चिमलाच आमच्या तळ्याच्या काठाचेरूच कित्याक घेवन येता हेचो म्हटल्यार तुमी हें करपाक जाय विचार करपाक जाय। आनी तें सुद्दां कशें आसा हो रोहन खंवटो जो आसा तो कितें करता सांग पळया अरे तुम्ही कायदे कानून करपी तुम्हीच आसा ते कायदे मोडटा। 2-3 गजाली ते नेक्स्ट सीएमान सांगला की हो धाकटो प्रोजेक्ट म्हणून खूप धाकटो प्रोजेक्ट। सो आम्ही ताका सांगले धाकटो प्रोजेक्ट न्हू कितली सिवेज येवपाचे कितले सॉलिड वेस्ट येवपाचे कितलो बायोडिग्रेडेबल वेस्ट येवपाचो आणि ताका हेवूय सांगले त्याच्या एडजॉइनिंग सायडीकूच व्हडली ती प्रशासन स्तंभ येता म्हणून। सो तेजे तिने काय उलोवंक ना
त्यांनी एकू उतरण सांगूंक ना की युनिटी मॉल वॉच स्क्रॅप करता नाका म्हणून तशें काय सांगता तो म्हणटा युनिटी मॉल जायत कोर्टाची ऑर्डर त्यांनी सांगला कोर्टाची ऑर्डर तो खंय स्टडी करतलो आपल्याक एजीक सांगतलो कितें करपाचें तेकर त्यांनी काय सांगूंक ना सो आनी त्यांनी म्हटलं की आमी फाटी घ्या म्हणून आमी ताका सांगला आमी फाटी घेवपाचें ना आमचें फाल्यांचें जें आंदोलन आसा तेजें ऑलरेडी कितें म्हणटा तें अवेरनेस जाल्लें आसा आनी अनाउन्समेंट जाल्लें आसा आमी तिसवाडीन फूल आयजूय भोंवतले आनी आमी ऑलरेडी अपीलूय करता सगळ्या गोवांक की फाल्यां गोंयकारांक अपील करता की फाल्यां तेंच्यांनी हे आमचो धडक मोर्चा असेंब्लीचेर आमची जी एक फायनल बॅटल आसा ते सगळ्यांक येवचें सो आनी एक ताका सांगलें बेसिकली हे टुरिझम मिनिस्टर केन्नाच सांगला की मॉलान कितें कितें येता ते फक्त सांगता सेल्फ हेल्प ग्रुप येता वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट येता मात ते येना तेच्याकून आनीक एक्स्ट्रा येता ते सीएमाक सांगले आनी तेकाय ते खबर नासलें पळय कितें कितें येता ते सेकंड फ्लोर एंड फोर्थ फ्लोर विल एडिशनल कमर्शियल एरियाज वर्कशॉप्स सेमिनार हॉल art gallery conference and state business area atrium core and shops the structure will have 4 podium levels and 4 multiplexes are positioned at the ground floor level so वो एक आमकां दिसता वो खंय तरी युनिटी मॉल नावाच्या नावान प्रायव्हेट आणि ते आदिवासी खातीर म्हणून सांगता आदिवासी आमचे एक वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट म्हणून सांगता इथे सीएमाक सांगले आमी आनी जॉबाचे सांगले ताका तो म्हणटा 1000 जॉब्स ताका सांगले जॉबाचो तो रिजर्वेशन कायदो ना रिजन वायज तुका रिजर्वेशन दिवंक शकना की चिमलाचेच लोकांक मेळटले नाल्यार सांताक्रुज लोकांक मेळटले तसो कायदो ना तसो पॉलिसी ना आनी वो सेंट्रल गव्हर्मेंट फंडेड प्रोजेक्ट फाल्यां जर सेंट्रल गव्हर्मेंटान आपले एम्प्लॉईज घातले हे घातले सो कशें तुमी हेगेर आनी जीटीडीसीक कितें एक्सपिरियन्स आसा मॉल चलोवपाचो तो आमी प्रश्न उपस्थित केलो स्पिकरान मागणी केली की तुमी आंदोलन आहा ते फाटी घ्या आनी आमचो कितें प्रोजेक्ट आहा ते दी म्हणटा तो प्रोजेक्ट आनी युनिटी मॉल दोगूय वांगडा मेळून करुया म्हणटा ते मात तशें आमी ताका सांगला की जो युनिटी मॉल येता तो झोन ऑफ इन्फ्लुएन्सान येता झोन ऑफ इन्फ्लुएन्स तुमी अजून मार्क करूं ना डिमार्केट करूंक ना एनआयएचो रिपोर्ट तुमी बायपास केल्लो आसा नोटिफिकेशन आहा तेवूय तुमी बायपास केल्ले आसा सो आमी हें आंदोलन कशेंच फाटी घेवचें ना तो म्हणटा चर्चा करीत रावया म्हणटा तुमी आंदोलन फाटी करा म्हणटा चर्चा करूच रावया एक डिस्कशन करीत रावया म्हणटा सो कसलें डिस्कशन आनी करपाचें म्हाका ते समजना सो आमचें आंदोलन हें चालूच उरतलें आमी 10 सांगला सो एक्झॅक्ट लोकेशन खंयसून आहा की तुमकां आमी टायमारूच सांगतले कित्याक तशें आमी स्ट्रॅटेजी केल्ली आसा लोक कितले एक्सपेक्टेड लोक हजारांनी येतले काल सांजे पंचायत आयली इन्क्लुडींग शंकर नायक त्यांचे मागीर प्रेसाक ब्रीफ करतना म्हणणे अशें आशिल्लें की लोकांक जर नाका जाल्यार आमी लोकां वांगडा आसा म्हणून तुमी तेंचे अजून बिलीव करतात ना कित्याक सांग लोकांक जर वांगडा आसले जाल्यार ते आमचे प्रोटेस्टान येतले आसले आनी आमी काल डिमांड कितें करताले की लायसन्स रिवोक कर म्हणून कित्याक आयज कोर्टान सांगला की लायसन्स दिला ते इल्लिगल म्हणून म्हणजे पंचायतीक पावर आसलो तो बॉडीक पावर आसलो तो लायसन्स रिवोक करा म्हणून आनी ग्रामसभा घ्या म्हणून सांगलेलें आमी पेंडींग आतां कित्याक आमकां नेवेक कितें जालां ते लोकांक सांगपाक जाय सगळ्यांक सो वांगडा आसात एक तो पंच मेंबर पयलीं 2 दीस पयलीं म्हणटालो युनिटी मॉल जाय म्हणून मग काल मातशें ताका कितें जालें परिवर्तन जालें सीएमाक मेळोन तेणी मागीर तो नाका म्हणपाक लागलो सो असल्यांचेर आमी विश्वास धरिना ओके थँक्यू ना रे बाबा हांव म्हज्या कामाक गेल्लो सांगलें मरे होते परत कितें सांग कितल्या फाटी सांगू ना हांव घरात पावना जाल्यार ऑर्डर बसून एक जाग्यार पळोवपाक नाका सुसेगाद घेवया रे पळय वी आर इन अ वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी एवरीबडी हॅज गॉट अ रायट टू डू वॉट दे हॅव टू डू सो हांव कितें करूंक शकता एज फार एज तुमी उदोळ म्हाका चले कोर्टा बाबतींत ते पळयता रे तर ते कितें म्हणटा खबर आहा की तुमी आयटी पार्क आसूं ना युनिटी मॉल आसूं चिंबराकूच कित्याक खंय अशें ते हांवें म्हजी पूर्ण विचार काल असेंब्लीन मांडल्या एंड आय स्टँड बाय इट लोकांक कितें बरें त्या प्रमाणे हांवें विचार मांडले थोडे कितें कोर्टाची ऑर्डर जी येवना रिगार्डींग ऑन सम टेक्निकल इश्यूज ते वाचल्या शिवाय तुज्या कडेन हांव परत कमेंट करूंक शकना लेट अस बी मॅच्युअर्ड ऑन स्टेटमेंट दॅट वी इश्यू गोंयच्या हितान कितें बरें तें चिंतलां प्रायवेट जाग्यार आतां पर्यंत प्रोटेस्ट कित्याक ना होय काल तुमकां प्रश्न विचारलो हांवें हो तुमी तांकां केन्ना विचारूंकूच ना सायडीक प्रोजेक्ट कित्याक आयले आनी तुमी केन्नाच प्रोटेस्ट केलो ना तुमी केन्ना विचारूंकूच ना सो मिडिया भावांनी तितलेच अकावंटेबल रावचे जेन्ना मंत्र्याक विचारता प्रश्न त्या लोकांकूय विचारा की तुमचो प्रोटेस्ट फक्त गव्हर्मेंट जाग्यार कित्याक सादो प्रश्न मागीर अरे प्रायवेट जाग्यार गव्हर्मेंट परमिशन आशिल्ली म्हणून तांणी प्रोटेस्ट केलो ना आनी गव्हर्मेंट जाग्यार गव्हर्मेंट सगळी परमिशनां घेता म्हणून प्रोटेस्ट करप यू आर आयदर दे आर कन्फ्युज्ड or they are trying to act confused or you are trying to tell that they are not confused and we are confused. We are very clear. Issue is biodiversity, issue is environment, issue is zone of influence. हे सगळे विचार सविस्तर काल असेंब्लीन मांडिल्ले आसा रिकॉर्डिंग कालचें आसा काडून पळयात
टेक्निकली आनी कितें आसा आनी गोंयच्या हितान आनी हांवें मोल कुशीकूच दवर म्हणलां तुका हांवें एम्प्लॉयमेंट आनी इकॉनॉमी ऑफ चिंबेल विलेज चेंज जावपाक जाय जाल्यार असले प्रकल्पाक गरज आमकां ही म्हजी विचार गोंय सरकार तर्फे मांडले. आतां थंय ते रोहन म्हणटले आनी कोण म्हणटले लेट देम टॉक अबाउट द प्रोजेक्ट्स वीच केम इन दॅट लायन. लेट देम टॉक अबाउट द इश्यूज इन दॅट पर्टिक्युलर थिंग्स. मुख्यमंत्र्यान कितें उलयलें तें मागीर म्हाका कळटलें. मुख्यमंत्री बिजी आशिल्लो पूण ओवरऑल वेन यू लूक एट दीस पर्टिक्युलर थिंग वी नीड टू अंडरस्टँड दॅट इट इज समथींग वीच टेक्निकल ऑन टेक्निकल ग्राउंड्स कोर्टान कितें ते आपले विचार मांडल्या. आज मुख्यमंत्र्यान दिसता म्हाका दिसता तांचे कडेन उलयल्या रेजिडेंटांचे तेंचे ग्रामस्था कडल्यान कितें आसा ते विचार कळटले मागीर उलोवया फुडें. मिनिस्टर पॉलिटिकल मोटिवेटेड दिसता तुमकां? पर्पजली पॉलिटिकल मोटिवेटेड दिसता तुमकां? See, I can make things very clear. Behind everything like this, sometimes something is there. And it is too premature for me to make any charge on this. But any good thing happening, sometimes you start thinking, what is wrong? म्हणून तुका पयर विचारला हांवें हे सगळे जे उलयतात पेडणेच्यान तूं जेन्ना काणकोण वता इतले भायले येतात आनी बांदतात तेन्ना कोणें बायोडायवर्सिटी पयली कितें उलयलें हांव प्रश्न विचारता म्हाका उतरां नाका कोणाची. हे म्हाका उतरां आमच्या फ्युचर पिढीक दितले सरकारान कितें केलां काय म्हणून तेन्ना हे उतरां दिवपाची गरज आसा. एक सायडीक अनएम्प्लॉयमेंट, एक सायडीक ह्याच लोकांच्या पोटचाल्यांची भूक ही फुडें पळयतले जाल्यार सविस्तर जाग्यार घालपाक. कोर्टान वर्डीक आसले हेंचेर युनिटी मॉलाचेर जो इशू जालेले तेचेर. The Honorable Principal District Judge was pleased today. आमचे मागणे त्यानं ऐकले, आमचे आर्ग्युमेंट्स त्यानं ऐकले आणि BDO आणि डेप्युटी डायरेक्टराचे ऑर्डर पास केल्ले पळय टू इशू कन्स्ट्रक्शन लायसन्स त्यानं क्वॉश आणि सेट असाइड केल्या, including the construction license issued by the Secretary of the Village Panchayat of Chimbel. ती क्वॉश आणि सेट असाइड केला आणि नो कन्स्ट्रक्शन ॲक्टिविटीज आता कंटिन्यू जावपाक जाता ती एरियान. ओके. आतां कसलेच एक्टिविटी जावपाचे ना ते कन्स्ट्रक्शन? कसलेच ॲक्टिविटी जावचे ना. हांव खूब आभारी आमचो कलीग ॲडवोकेट ओम डिकॉस्टा आनी म्हाजी सिनियर ॲडवोकेट मिस नॉमा अल्वारीस आनी गोवा फावंडेशन आनी सगळे विलेजर्स पळय कितले त्रास घेवन कोर्टान आयिल्ले तांकांय हांव आभारी आनी आय एम ग्रेटफूल टू देम. थँक्यू. ओके, थँक्यू.